आज आहे खंडेनवमी आणि खंडेनवमीच्या आज आपले घट उठलेले आहेत आणि पुरणाचा स्वयंपाक ना आज आमच्याकडे असतो. आणि मग गावावरून आले आणि आम्ही आवरून लगेच मंदिरामध्ये गेलो. तर खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलं होतं. लाईनमध्ये थांबलं आणि आम्ही दर्शन घ्यायला थांबलो. आणि उद्या आहे विजयदशमी, दसरा, आणि दसऱ्याचं शस्त्रपूजा आहे बघा, दुपारी 2:30 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत. त्यानंतर मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतलं. समर्थ पहिल्यांदाच मंदिरामध्ये आला होता. त्याला इतकं मंदिर आवडलं, त्यानं व्हिडिओमध्येच मंदिर बघितलेलं होतं आणि आम्ही गेलो होतो ना दुसऱ्या तिसऱ्या माळेला, त्यावेळेस तो शाळेत गेलेला होता. तर त्याच्यासाठी खास आज आम्ही वेळ काढून त्याला मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेलो. आणि ह्या वर्षीच्या नवरात्रामध्ये अंबाबाईने मला 2 वेळा दर्शनासाठी बोलवलं मंदिरामध्ये आणि मी खरंच खूप खुश आहे. कारण छान असं आम्ही दर्शन केलं, पूर्ण डेकोरेशन, आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. 1 तास कसा गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही. आणि समर्थ सम्राटची तर लुडबुड लुडबुड. समर्थ तर खूप खुश होता. सम्राटला एवढं जास्त काही समजत नाही आणखीन, पण बघत होता सगळं. गणपती बाप्पा आहे ना मंदिरावर साईडनं कोरलेला, ते त्याला खूप आवडलं, छोट्या छोट्या मूर्त्या असलेलं. आणि आपल्या सांगोल्यात पण इतकं छान मंदिर आहे असं समर्थ खूप खुश झाला. दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो परत. आणि निघतेवेळेसही माझं परत परत लक्ष मंदिराकडे जात होतं, कारण इतकं सुंदर डेकोरेशन, गाणे खूप छान वाटत होतं. परत आम्ही घरी आलो. नणंदबाईंनी स्वयंपाक पाठवला होता. पुरणाचा, वाटेत फुलं पण घेतली दसऱ्यासाठी. आणि दसऱ्याचं मुहूर्त तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, 2:30 ते 3:15च्या मध्ये. आणि गावाकडून नणंदबाईंनी पुरणाचा स्वयंपाक पाठवून दिलेला होता ना, आम्ही गेलो नाही म्हणून, तर तो स्वयंपाक इथं छान असं गरम करून घेतला, आमटी ते, आणि जेवणाचं ताट वाढलं. समर्थाला माझ्या पोळी आणि आमटी खूप आवडते आणि लाडूला पापड, असा झाला. आणि त्रिकोणावर मी मोठा व्हिडिओ देते.